नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. आपण गेल्या वेळेला व्हिडिओमध्ये बघितलं की नेट प्रॉफिट आणि सेल्स कुठल्या कंपन्यांचे जबरी वाढतात. म्हणजे 10 टाइम्स इन 3 इयर्स, ओके, 15 टाइम्स इन 3 इयर्स, 20 टाइम्स इन 3 इयर्स अशा कंपन्या आहेत या तुम्हाला मी सांगितल्या. आता आपण एकाच कंपनीचे प्रॉफिट किती ग्रो झालेत आणि ऑब्व्हियसली सेल्स किती ग्रो झाले ते बघूया. ओके, तर आता मी MNC पासून सुरुवात करतो. 3M इंडिया, ओके, ह्याचे सेल्स वाढलेत 1.32 टाइम्स. ओके, म्हणजे 30% सेल वाढलेत इन लास्ट 3 इयर्स. प्रॉफिट मात्र वन टाईम आयटममुळे पडलेलं आहे, प्रॉफिट अर्धा झालेला आहे. ओके, त्यामुळे इग्नोर दिस कंपनी. AB कॅपिटल पण इग्नोर करा, कारण सेल्स 1.72 टाइम्स झालेले आहेत, पण प्रॉफिट मात्र कमी झालेलं आहे इन लास्ट 3 इयर्समध्ये. अबॉट लॅबोरेटरीज, फंटॅस्टिक शेअर. ओके, सेल्स वाढलेत गेल्या 3 वर्षामध्ये 30% आणि प्रॉफिट वाढलेत 52%. त्यानंतर ACC, सेल्स वाढलेत 1.4 म्हणजे 40% आणि प्रॉफिट वाढला आहे तो 352%. ओके, ACC लिमिटेड. पण आता ACC लिमिटेड गुजरात अंबुजामध्ये मर्ज होते, त्याचे तुम्हाला इक्वॅलंट शेअर्स मिळतील, त्यामुळे ACCमध्ये आत्ता शेअर्स घेण्यात काही पॉईंट नाही. ओके, नंतर अडानी एनर्जीचे सेल्स दुप्पट झालेत आणि प्रॉफिट 1.2 टाइम्स झाला आहे. ओके, नॉट गुड रिझल्ट्स फॉर अडानी एनर्जी. अडानी एंटरप्राइजेसचं सेल्स तिथल्या तिथे आहे, ओके, पण प्रॉफिट मात्र 7 टाइम्स वाढलेले अडानी एंटरप्राइजचे, बिकॉज ऑफ वन टाईम आयटम असणार आहे. अडानी ग्रीन सेल्स 1.33 टाइम्स झालेले आहेत, प्रॉफिट विशेष वाढलेलं नाही. पोर्टचे सेल्स दुप्पट झाले, 3 वर्षात दुप्पट झाले, म्हणजे 17% CAGR प्रमाणे झालेले आहेत आणि प्रॉफिटसुद्धा त्याच्यावर जास्त, म्हणजे 2.28 टाइम्स झालेलं आहे अडानी पोर्ट. नंतर अडानी पॉवर 1.6 टाइम्स सेल्स आणि 2.76 टाइम्स प्रॉफिट वाढलेलं आहे. ओके, अडानी पॉवर इज वर्थ लुकिंग ॲट इट ॲट 140-130. नंतर आहे अडानी विल्मर. ओके, इग्नोर. ही एडिबल ऑइलची कंपनी आहे. आता अडानीने ह्याच्यातनं स्टेक काढून घेतला आहे, त्यामुळे आता ही विल्मरची कंपनी झाली आहे आणि विल्मरचा काय स्टॅक रेकॉर्ड चांगला नाही, त्यामुळे वी शुड इग्नोर दिस विल्मर अडानी विल्मर शेअर. ओके, त्यानंतर ॲफल इंडियाचा सेल झालेला आहे 1.9 टाइम्स, म्हणजे ऑलमोस्ट 2 टाइम्स इन 3 इयर्स. म्हणजे 15% CAGR प्रमाणे वाढला आहे आणि प्रॉफिट पण 14% CAGRने वाढलेला आहे ॲफल इंडिया. पण हा शेअर ऑलरेडी बराच वरती आहे. ओके, नंतर अक्षर केमिकल सेल्स वाढला आहे 24%नी आणि प्रॉफिट वाढला आहे 3.25 टाइम्सनी. ओके, हा रेशो टिपिकली इलॉजिकल वाटेल तुम्हाला, कारण तेव्हा प्रॉफिट 3 वर्षापूर्वी अगदीच 0.1 करोड वगैरे असेल आणि आता प्रॉफिट म्हणजे 1 करोड झाला असेल, म्हणून तो रेशो इज अपिअरिंग टू बी बिग, बट इट इज नॉट सो. ऑलिम्पिक लिमिटेड, ओके, 90 रुपयाला परत शेअर आला आहे. ओके, नंतर 2.4 टाइम्स त्याचा सेल झाला आहे, प्रॉफिट मात्र 1.3 टाइम्सच झालेला आहे. ऑब्व्हियसली, बट दिस कंपनी इन रिअल एस्टेट आणि ऑब्व्हियसली यांना ऑलिम्पिक फार्माकडून प्रॉफिट मिळतो, कारण ऑलिम्पिक फार्माची ही ओनर कंपनी आहे ऑलिम्पिक लिमिटेड. सगळ्यात सेफ कंपनी ऑलिम्पिक लिमिटेड. 90 to 150 हा जर्नी मी बघितलेला आहे आणि 150 to 90 पण बघितलेलं आहे. त्यानंतर अँबर एंटरप्राइजेस, ओके, नॉट अ गुड स्टोरी. सेल्स दुप्पट झाला आहे, पण प्रॉफिट मात्र अजिबात वाढलेलं नाही तेवढ्या त्याच्या प्रमाणात, कमीच झालं, प्रचंड कमी झालं आहे. ही कंपनी का वाढते हेच मला कळत नाही, म्हणजे कंपनीचा स्टॉक. अमृतांजन, ओके, सेल्स 1.7 टाइम्स झाले आहेत आणि प्रॉफिट झाला आहे 2.1 टाइम्स. अमृतांजन घेण्यासारखी कंपनी आहे. आनंद राठीचा पण सेल्स 2 टाइम्स झाला आहे, 2.1 टाइम्स आणि प्रॉफिट वाढले 2.33 टाइम्स. वेल्थ कंपन्या, ओके, कुठलीही कंपनी घ्या, तो वेल्थ कंपन्या विल ऑलवेज मेक मनी, बिकॉज दे अंडरस्टँड व्हॉट टू बाय, व्हॉट टू सेल, व्हेन, आणि ऑब्व्हियसली त्यांना पैसे पुरवतात. अल्ट्रा रिच जे लोक आहेत, जे मॅनेजिंग डायरेक्टर्स आणि जस्ट बिलो दॅट, त्यांना जर मार्केट करायला म्हणजे कळत नाही किंवा वेळ नाही करायला, तर हे लोक सीधा या लोकांना पैसे देतात आणि म्हणतात माझे पैसे वाढवून दे. ओके, त्यामुळे आनंद राठी त्याच्यातलं स्वतः ऑब्व्हियसली त्यांचे प्रॉफिट काढून उरलेले प्रॉफिट्स या लोकांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये येतात. ओके, एंजल वन ब्रोकिंग 1.78 टाइम्स झाला सेल्स वाढलेला आहे आणि 1.18 टाइम्स प्रॉफिट वाढला आहे. प्रॉफिट कमी वाढला आहे बिकॉज दे आर ऑन एक्सपान्शन मोड. सध्या ते कस्टमर कमावत आहेत. एंजल अपोलो हॉस्पिटल, ओके, हॉस्पिटल शेअर सगळेच उत्तम. हॉस्पिटलमध्ये खाटांची संख्या वाढतीच आहे. पर डे तुमचा खर्च पण वाढतोच आहे. इन्शुरन्स मिळतं, त्यामुळे कोणी काय बघत नाही किती खर्च होतो आहे. शेवटी हेल्थ इज वेल्थ, राईट. त्यामुळे हेल्थसाठी किती पैसे खर्च करायला माणूस तयार असतो. आणि 5 स्टार हॉस्पिटल्स आहेत सगळे. अपोलो हॉस्पिटल्स इज वन ऑफ देम. सेल तिप्पट झाला आहे 3 वर्षामध्ये, सेल तिप्पट, आणि प्रॉफिट झाला आहे अपोलो हॉस्पिटलचा, प्रॉफिट झाला तिप्पट आणि सेल वाढला 1.5 पट. ओके, 50 टाइम्स सेल वाढला आहे 50%नी आणि प्रॉफिट 300% वाढलं आहे. या अनबिलिव्हेबल.
शेअर्स पण ऑब्व्हियसली तेव्हा दाबून वाढलेला ऑलरेडी. अपोलो हॉस्पिटल हा शेअर कधीच पडत नाही खाली. अशोक लेलँड ओके, सेल्स वाढल्या 1.4 टाइम्स आणि प्रॉफिट वाढला 2.4 टाइम्स. ट्रक्स ओके, सगळे लोक ट्रक्स रिप्लेस करायचे मार्केटमध्ये जातात सध्या. नंतर ASI इंडस्ट्रीज हा अगदीच इग्नोर्ड शेअर आहे. हा इंजिनियर स्टोन्स बनवणारी राजस्थानची कंपनी आहे. ASI इंडस्ट्रीज 27 रुपयाला पडला शेअर, 53 पीक होता आणि ह्याचा पण सेल वाढलेला आहे 1.16 टाइम्स, म्हणजे 16% सेल वाढला आहे 3 वर्षामध्ये आणि प्रॉफिट वाढला आहे 1.5 टाइम्स. या प्रॉफिट खूप जास्त वाढला आहे कम्पेअर्ड टू सेल्स, त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष द्यायला हरकत नाही. पुढचा आहे तर ऑरोबिंदो फार्मा 1.3 टाइम्स सेल्स वाढला आहे, प्रॉफिट वाढला 1.8 टाइम्स. त्याच्यानंतर अवंती फीड विचारायलाच नको, जसं आता ट्रम्प डील झाला तसं अवंती फीड एकदम 1300 रुपयाला पोहोचला आहे. 700-800 रुपयाला कोणी घेत नव्हतं म्हणून इग्नोर शेअर्स. अवंती फीड्सचा पण मी व्हिडिओ केलेला आहे. त्यावेळेला जर तुम्ही घेतले असते 700-800 रुपयाच्या सुमारास मी व्हिडिओ केला, त्यानंतर तो 600लाही आला आणि आता 1300ला आहे. तर हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असतात माझा तर ऑब्व्हियसली युड हॅव अर्न 100% इन लास्ट मे बी 6 मंथ्स. अजून काय पाहिजे तुम्हाला? या तर माझे जुने व्हिडिओ बघा, जुने शॉर्ट्स बघा आणि तेव्हा तुम्हाला कळेल की त्यावेळेला मी काय प्राईसला तुम्हाला रेकमेंड केले होते आणि काय प्राईसला तुम्ही घेतले असते तर आत्ता प्राईस किती, राईट? तुम्ही ह्या चॅनलची ॲसिड टेस्ट तुम्ही स्वतः करून बघा, मी काही तुम्हाला सांगत नाही. ओके. त्यानंतर बजाज ऑटो 1.74 टाइम्स सेल्स वाढले, प्रॉफिट वाढले 1.87 टाइम्स. म्हणजे सेल्स जेवढे वाढले त्यापेक्षा जास्त प्रॉफिट वाढले. बजाज ऑटो फॉर एव्हर ग्रीन. ओके. आणि बजाज ऑटो वॉज ऑल्सो अराउंड 8700, आता तो 9800ला आहे. 2000 रुपये वाढला आहे टिपिकली, म्हणजे जवळजवळ 20% 2-4 महिन्यामध्येच वाढलेला आहे. दॅट इज वॉट इज माय व्हिडिओज हॅज टोल्ड यू ऑल दिस. आणि तुम्ही जर त्याच्यावर ॲक्शन घेतली असते ऑब्व्हियसली सोच कर समज कर, आणि थोडी तुम्हाला रिस्क घ्यायलाच पाहिजे. तुमची रिस्क ॲपेटाईट तुम्ही वाढवायला पाहिजे. ओके. आणि ऑब्व्हियसली 2 वर्षाचा खर्च FD मध्ये ठेवायचा, सगळे पैसे मार्केटमध्ये लावायचे नाहीत. सगळे व्हिडिओ तुम्ही जर बघितलेत ना तरच तुम्हाला ह्याचा सगळं एक्झॅक्टली काय करायचं ते कळेल. ओके. बजाज फायनान्स ओके, हा पण तुम्हाला मी सांगितलं होता तेव्हा टिपिकली 1000 रुपयाला 1000 सुद्धा नाही, त्याच्याहून एखादं कमीच असेल किंवा त्याच्यानंतर स्प्लिट झालं आधीचा व्हिडिओ येतो, त्यानंतर आता 1000 झाला. मे बी आय टोल्ड यू ॲट द टाईम ऑफ 5000 रुपीज ऑर समथिंग. तो स्प्लिट झाल्यानंतर त्याच्यामुळे आत्ता त्याचा भाव 1000 रुपये. हा पण फॉरएव्हर घेण्यासारखा आहे, पण ह्याची जी प्रॉफिटची कर्व आहे ना क्वार्टर अँड क्वार्टर अशी वरती जाणारच आहे. लोक काय कर्ज घेत आहेत छोट्या छोट्या गोष्टींसाठी, EMI वर गोष्टी घेतात, छोटी गोष्ट म्हणजे 2-4 हजार रुपयाची सुद्धा गोष्ट EMI वर घेत आहेत आणि बजाज फायनान्स फॅन्टॅस्टिक इंटरेस्ट कमवते त्याच्यावर. आणि 140 कोटी लोकांपैकी जवळजवळ 40 कोटी लोक बजाज फायनान्सचे ग्राहक असतील. तुम्ही बघा ॲन्युअल रिपोर्ट आणि तुम्हाला कळेल किती ग्राहक आहेत त्यांचे. आणि ही टेंडन्सी इन्क्रीजच होत जाणार आहे. सगळंच लोनवर घ्यायचं आणि बजाज फायनान्सला प्रॉफिट करून द्यायचं. त्यामुळे ज्यांनी बजाज फायनान्सकडनं लोन घेतलं आहे त्यांनी बजाज फायनान्सचा शेअर घ्यायलाच पाहिजे. ओके. सो दॅट युअर लोन विल बी सबसिडाइज. त्यानंतर बजाज फिनसर्व ही पण इन्शुरन्स कंपनी आहे, फायनान्स त्याच्यामध्ये सगळंच आहे. बजाज फिनसर्व हा पण शेअर 2000 रुपयाला अजूनही कमी भावाला आहे. हा ज्याचा पण सेल्स वाढला 1.8 म्हणजे डबल झाला आहे सेल्स 3 वर्षामध्ये आणि प्रॉफिट वाढला आहे 1.3 टाइम्स. तिथं प्रॉफिट कमी वाढला आहे त्यामुळेच हा शेअर बसलेला आहे, बट इट विल गो अप ओव्हर पिरियड ऑफ टाईम. त्यानंतर शुगर सेक्टरचं दिग्गज बलरामपूर चीनी 1.48 टाइम्स सेल झालेला आहे आणि प्रॉफिट झाला आहे 2.46 टाइम्स, म्हणजे ऑलमोस्ट लाईक 16% CAGR. ओके. मोर दॅन डबल इन 3 इयर्स. त्यानंतर विथ 20% CAGR येईल 3 वर्षामध्ये 2.45 टाइम्स म्हणजे 20% CAGR. ओके. मोर दॅन दॅट इनफॅक्ट. ओके. नंतर बामर लॉरी 1.28 टाइम्स सेल्स वाढला आहे आणि प्रॉफिट वाढला आहे 1.86 टाइम्स. ओके. हा तर अगदीच इग्नोर शेअर आहे. लूब ऑईल आणि लॉजिस्टिक्समध्ये कंपनी आहे, त्यांचं तिकीटिंग बिझनेस पण आहे. पब्लिक सेक्टर कंपन्यांना एअर तिकीट बुकिंग करून देते बामर लॉरी कंपनी, आणि त्याच्यामध्ये काय फिक्स मार्जिन असतं पण चांगलं मार्जिन असतं. ओके. बामर लॉरी परत 170ला आला असेल तर उचलायला हरकत नाही. 220-230 जातोच आरामात. आणि डिव्हिडंड जोरदार डिव्हिडंड देते कंपनी. आणि बामर लॉरी इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे जी या कंपनीची प्रमोटर आहे. तर बामर लॉरी इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही घेतले 72 रुपयाला आता आहे तर त्याचे पण तुम्हाला 90 रुपये होऊ शकतात इन नेक्स्ट 1 इयरमध्ये. म्हणजे तुम्हाला जवळजवळ 35% 30 ते 35% मिळू शकतात. आत्ता सगळ्या बॉटमला आहे. ओके. बामर लॉरी इन्व्हेस्टमेंट. आणि तुम्ही सोचकर समजकर इन्व्हेस्टमेंट करा, तुम्हाला परत सांगायला लागतं, कारण काय हे नियम आहे त्याच्यामुळे सांगणं माझा भाग आहे. हा जरी तुम्हाला एज्युकेशनल चॅनल असला तरीसुद्धा सावध करणे हे माझं काम आहे, म्हणून तुम्हाला मी हे मधनं सांगत असतो. या त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. तुम्ही 5 वर्ष थांबलात तर ऑब्व्हियसली सोचकर समजकर इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला दणादण प्रॉफिट मिळेल. ओके. त्यानंतर आहे BELचं सेल झाला आहे 1.72 टाइम्स. या
आणि प्रॉफिट झाला 2.5 टाइम्स. म्हणजे याचा CAGR पडतो 50% CAGRने वाढणारा BEL. हा सध्या 440 रुपयाला वगैरे असेल. परत जर 400च्या खाली आला तर घेण्यासारखं आहे. त्याच्यानंतर आहे भारत फोर्ज. आता तर काय डील झाल्यानंतर हा शेअर उडायला लागलेलाच आहे ऑलरेडी. कारण भारत फोर्ज हे ट्रक्सची चॅसीज अमेरिकेला एक्सपोर्ट करतात. ओके, इन टर्म्स ऑफ थाउजंड्स इन पर इयर. त्यानंतर भारत सीट्स हा ऑलरेडी वर गेला आहे, 200च्या पुढे गेला शेअर्स. सीट्स बनवते फॉर रेल्वेज अँड ऑटो सेक्टर. दॅट इज भारत सीट्स. ह्याचा पण मी व्हिडिओ केलेला आहे. ह्याचं पण टिपिकली इक्विटी फक्त 12 कोटी आणि तेव्हा भारत सीट्स शेअर किती होता, 100-120 असा भारत सीट्स. ओके, हा पण आता 200च्या पुढे गेला आहे. जुने तुझे परत सांगतो, जुने माझे सगळे शॉर्ट्स आणि व्हिडिओ काढून बघा तुम्ही. यू विल कम टू नो काय धिस चॅनल इज टेलिंग यू द ट्रूथ, व्हॉट यू शुड डू अँड व्हॉट यू शुड नॉट डू. आणि ह्याप्रमाणे जर तुम्ही ॲक्ट केलं असतं तर आत्तापर्यंत तुम्ही तुमचं कॅपिटल नक्कीच एका वर्षामध्ये 30% वाढवलं असतं. ओके, बघा तुम्हाला ट्रूथ सांगतो मी. तुम्हाला ट्रूथ सांगणं खूप इम्पॉर्टंट असतं म्हणून तुम्हाला सांगतो. ओके, नंतर बालकृष्ण टायर्स, त्याचा पण सेल्स वाढला 1.2 टाइम्सनी 3 वर्षामध्ये आणि प्रॉफिट वाढला 3.5 टाइम्स. ओके, 3 वर्षात. हे असलं तुम्हाला फंडाच कोणी सांगत नाही, कुठल्या चॅनलवर तुम्हाला दिसणार नाही डायरेक्ट. ओके, मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे या चॅनलचा डिफरन्शिएटर हा आहे की जे कुठेच तुम्हाला दिसत नाही, कुठेच मिळणार नाही, ते मी तुम्हाला सांगतो. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन्स किती % वाढलं, किती CAGRने वाढलं आणि ऑब्वियसली त्या सेक्टरचा आणि त्या कंपनीचा DNA काय. ओके, कंपनीचा DNA मोस्ट इम्पॉर्टंट, कारण मॅनेजमेंट क्वालिटी इज ॲट द टॉप. ओके, त्याच्यानंतर त्यांचं प्रोडक्ट इज सेकंड टॉप, की प्रोडक्ट किती रॉबस्ट आहे ते. आणि थर्ड थिंग इज मार्केट शेअर त्यांचा किती आहे किंवा कॉम्पिटिशन किती आहे. आणि मग त्यांचं फायनान्शियल येतं, किती टक्के मार्जिन काय करणं. फ्युचर इज ऑलवेज काय डिफाईन्ड बाय मॅनेजमेंट क्वालिटी, प्रोडक्ट क्वालिटी, सर्व्हिस क्वालिटी आणि ऑब्वियसली DNA ऑफ दॅट कंपनी अँड ओव्हरऑल त्यांचं बिझनेस मॉडेल कसं फ्युचर प्रूफ आहे. ओके, त्यानंतर नंबर्स येतच राहतात. इफ यू नंबर्स विल फॉलो इफ यू डू अ गुड जॉब ऑफ युअर बिझनेस मॉडेल, युअर पीपल, युअर मॅनेजिंग डिरेक्टर अँड ओव्हरऑल कंपनीज फिलॉसॉफी. त्यामुळे MNC शेअरचं हे सगळं पॉझिटिव्हच असतं. त्याच्यामुळे MNC शेअर्स 99% कधी बुडत नाहीत. ओके, त्याच्यामध्ये गुडरिकसुद्धा तुम्ही घ्या. सगळ्यात गणलेला शेअर गुडरिक आहे, ज्याची गुडरिक हा शेअर युरोपियन प्रमोटर आहे. तो इथे कधीच बसत नाही, कारण रिच आहे इथं, तो कधीच बसत नाही. तर इंडियन माणसाला कॉन्ट्रॅक्टवर जॉब दिलेला आहे मॅनेजिंग डिरेक्टरला. लेबर प्रॉब्लेम असतात आसाममध्ये किंवा दार्जिलिंग किंवा बंगालमध्ये. त्याच्यामुळे हा शेअर प्रत्येक वर्षी एकाच क्वार्टरमध्ये प्रॉफिट बनवतो आणि त्याच्यानंतर हा शेअर पडीक असतो. मग 300 ते 150 असा तो प्रवास असतो त्याचा. आणि 150ला बसला की तो 6-6 महिने 150लाच बसलेला असतो किंवा 9-9 महिने, 1-1 वर्ष. आणि त्यानंतर जो जातो तो एका महिन्यात 300 होतो. ओके, गुडरिक ही सगळ्यात वर्स्ट MNC कंपनी आहे. आणि बाकीच्या ज्या MNC कंपनी आहेत सगळ्या त्या आयदर घाशा गुंडाळतात, तिथून घाशा गुंडाळलं तर तुम्हाला चांगली ओपन ऑफर द्याला, त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट उत्तम मिळतो. जसं नोवार्तिस, आता नोवार्तिस इंडिया बहुतेक इंडियातनं घाशा गुंडाळते. त्यांनी एका व्हेंचर कॅपिटलला आपले सगळे शेअर विकलेत, कालच त्याची न्यूज आली होती. पण तरीसुद्धा तुम्ही जर 770ला वगैरे घेतला असेल, विच इज लो आणि विच हॅड रेकमेंडेड टू यू, की मल्टिपल टाइम्स नोवार्तिस कम्स डाऊन ॲट 770 अँड गोज अप टू 1200. त्याची ओपन ऑफर पण येणार आहे. त्याची ओपन ऑफरची किंमत पण 900 रुपये किंवा 900च्या सुमारास असणार आहे. त्यामुळे 770 ते 900 तुम्ही जर घेतला असता तर तुम्हाला मिनिमम 20% इन 1 इयर मिळाले असते. ओके, व्हॉट मोर यू नीड. त्यामुळे हा चॅनल बघा, परत बघा आणि श्रीमंत व्हा, समृद्ध व्हा आणि लोकांना कळवा. ओके, तुम्ही लोकांना मदत करायची असेल तर हा पण एक मार्ग आहे लोकांना मदत करायचा. तुम्ही डायरेक्टली फायनान्शियली मदत करत नसला तरी हा जो चॅनल त्यांना फॉरवर्ड केलात तुम्ही आणि त्यांनी जर बघितला, ओके, आणि त्यांना जर रामरायाने बुद्धी दिली तर ते पण श्रीमंत होतील. ओके, बघा, प्रयत्न करून बघा. प्रयत्नांती परमेश्वर असताच. मार्केटमध्ये सुद्धा तसंच आहे, प्रयत्नांती परमेश्वर. 5 वर्षात तर तुम्ही नक्कीच प्रयत्न केला, तुम्हाला परमेश्वर मिळणारच आणि तुम्हाला मिनिमम 15% per एवढीच्या डबल प्रॉफिट मिळणार. पण मी सांगितलेले शेअर्स किंवा चॅनल जे शेअर्स कव्हर केलेले आहेत त्याच्यामध्येच तुम्ही राहा. कोणी टिप दिली म्हणून कुठलंच काही घेऊ नका. मार्केट इज व्हेरी जिटरी. ओके, मार्केट कॅन मेक यू किंग ॲज वेल ॲज पॉपर बोथ. ओके, आणि रिस्क कॅपिटाईट तुमची वाढवत जा हळूहळू. जर नसली तर आणि खूप जास्त असली तर ते कमी करा. ओके, दोन्ही सांगते. मग अडती रिस्क ॲपिटाईट असली तरीसुद्धा मार्केटमध्ये तुम्ही काळात जाल. ओके, त्यामुळे मॉडरेट ठेवा रिस्क ॲपिटाईट. 0 ठेवू नका आणि 100% ठेवू नका. ओके, नमस्कार आणि थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.